पुढची बातमी पावसासंदर्भातली। महाराष्ट्रात उर्वरित पावसाळ्याच्या काळात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा 60% अधिक पाऊस झाला असला तरी पुढील 2 महिन्यात मात्र पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाला काहीसा ब्रेक लागणार असं पुणे हवामान विभागाने सांगितलं। मात्र पुढील 2 दिवस घाटमाथा परिसरात चांगल्या पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहू शकते। परंतु महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी इंटेरियर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आता कोणतीही सिस्टम म्हणजेच कमी दाबाचं क्षेत्र किंवा इतर हवामान प्रणाली ॲक्टिव्ह नाही आहेत आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे। आता येणाऱ्या काही दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर येणारे 2 दिवस घाटमाथ्यांवर पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो, परंतु इंटेरियर पार्ट्समध्ये जसं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच राहील आणि 4 ते 5 तारखेनंतर परत पावसामध्ये उघडीप आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येईल, परंतु तुरळक ठिकाणी पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असू शकतो।